रहस्यमयी आत्महत्या, इब्लीस आणि किर्गिज सगळे तुकडे एकमेकांना जोडल्यावर एक धक्कादायक वास्तव समोर येतंय. तरीही आपल्याला जे कळलंय ते हिमनगाचं एक टोक आहे. या घटनेचा तळ गाठायला गेलो तर कितीतरी भयंकर रहस्य उलगडतील. वर्षभरापूर्वीचीच गोष्ट घ्या. एक तरुण प्रथितयश अभिनेता, हातात कित्येक महत्त्वाचे चित्रपट आणि कोट्यवधींची संपत्ती असतानाही कुठलीच चिठ्ठी, कुठलाच पुरावा मागे न ठेवता एकाएकी जीवन का संपवतो. त्याला कुठले नैराश्य, कुणाची भीती सतावत होती? सध्या तरी इतकं खोल न जाता आपण फक्त या केसपुरता विचार करू. शौकत अब्दुलने इतक्या भयाण पद्धतीने आत्मघात का करून घेतला? नंतर तो मांत्रिकही तसाच मेला. जुईही त्याच वाटेवर होती, सुदैवाने बचावली. पण अलिशा कुठे आहे? तिचं काय झालं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा सचिनच्या बेपत्ता होण्याशी काय संबंध आहे? मी दूर कुठेतरी पाहत म्हटलं, बापरे, हे ऐकायलाच किती महाभयंकर वाटतंय. पण मला वाटतं अलिशाच्या मागे धावण्यापेक्षा आपण सचिन सरांचा शोध घ्यायला हवा, नाही का? अरुंधती म्हणाली. नाही अरुंधती, आता हे इब्लीस प्रकरण आणि सचिनचं एकाएकी बेपत्ता होणं या दोन वेगळ्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. सचिनपर्यंत पोचायचं तर अलिशा भेटणं जरुरी आहे, तरच शोधकार्य पुढे सरकेल, लिंबाजी म्हणाला. पण सचिन सर नेमके का बेपत्ता झालेत हे कसं कळेल? ते स्वतःहून निघून गेले असतील आणि कुठल्या तरी संकटात सापडले असतील, किंवा त्यांचं इतर कुणी अपहरण केलं असेल आणि आपण इब्लिसच्या केसमध्येच अडकून पडलो तर त्यांचा जीव धोक्यात येणार नाही का? अलिशाने काळजीने विचारलं. सचिन स्वतःहून निघून गेला असेल हे अशक्यच, कारण तो आमच्याशिवाय राहूच शकत नाही. आपण कितीही त्रास दिला, गोंधळ घातला तरी आपले मित्र आपल्या सोबतच राहतील याची त्याला खात्री आहे, योगेश म्हणाला. बरोबर, आणि तो या इब्लीस प्रकरणामुळेच बेपत्ता झालाय याची खात्री पटावी म्हणून मी पूर्ण चित्र स्पष्ट करून दाखवतो. सैतानाची अघोरी पूजा करून, त्याला प्रसन्न करून जे हवं ते मिळवता येतं असा विश्वास असणाऱ्यांचा एक गट तयार झाला. वेळी अवेळी आड रस्त्यांवर, शहराबाहेर, स्मशानात काळे बुरखे घालून ते सैतानाची पूजा करू लागले. त्यांना ती पद्धत कशी कळली कुणास ठाऊक, पण ते या पूजेत यशस्वी झाले असावेत. मटण विक्रेत्या शौकतने अचानक 12 लाखांची सुपर बाईक विकत घेतली. अब्दुलला लॉटरी लागली आणि अभ्यासात यथातथाच असणाऱ्या जुईने IASच्या परीक्षेत पहिल्या 100त स्थान मिळवलं, तेही फक्त मागच्या 3च महिन्यात. हे सगळं इतकं सहज साध्य नव्हतं. आम्ही थोडी चौकशी केली तेव्हा मटण विकून महिन्याला कसेबसे 10-12 हजार कमावणाऱ्या शौकतने 12 लाखांची बाईक घेतली हे त्याच्या घरच्यांसाठीही धक्कादायक होतं हे कळलं. जुईच्या वागण्यात जसा चमत्कारिक बदल झाला होता तसाच एकाएकी या परिसरातील कित्येक तरुणांच्या वागण्यात झाला. कालपर्यंत सामान्य वाटणारे आपले मित्र मैत्रिणी एकाएकी सुंदर, श्रीमंत, रुबाबदार, बुद्धिमान झालेले पाहून इतरांचेही कुतूहल जागे झाले. फास्ट फूडच्या काळात लोकांना यशस्वीही पटापटच व्हायचंय. त्यांच्याकडे संयम आणि चिकाटी नाही. व्हॉट्सॲप ग्रुप बनवावा इतक्या सहजपणे या लोकांची सैतानपूजक सेना बनू लागली. हेच ते वेळी अवेळी निर्जन रस्त्यांवर आपल्याला भेटणारे किर्गिज. त्यांनी सैतानाला प्रसन्न केलं आणि हवं ते मिळवलं. पण पुढे काय? सैतान हा कधीही शांत न होणाऱ्या ज्वालामुखीसारखा असतो. तुम्ही कशाचीही आहुती द्या तरी तो कायम पेटलेलाच आणि अतृप्त. आपल्या इच्छा पूर्ण झाल्यावर काही जणांनी सैतानपूजा सोडली. सैतानाच्या आज्ञा पाळणं बंद केलं. हवं ते मिळालं, व्यवहार संपला असं त्यांना वाटलं असावं. पण सैतान त्यांना सोडणार थोडीच. तो त्यांच्यावर कायम लक्ष ठेवून होता. जेव्हा जेव्हा ते स्वतःचं प्रतिबिंब पाहायचे तेव्हा तेव्हा तो त्यांना आपण बहाल केलेल्या सैतानी देणग्यांची जाणीव करून द्यायचा. काही जण ताळ्यावर यायचे, पुन्हा त्याच्या आज्ञा पाळायचे. पण हळूहळू त्याचे आदेश इतके बिभत्स आणि भयंकर होऊ लागले की ते अंमलात आणणं अशक्यच. काही किर्गिजांनी पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सैतान रागावला. त्याने त्यांना अशी काही भूल घातली
की स्वतःचं प्रतिबिंब पाहून स्वतःलाच संपवण्याचा प्रयत्न ते करू लागले आणि बऱ्याच जणांनी आत्मघात करून घेतला. हे पाहताच बाकीचे सावध झाले. सैतानाला नकार देण्याची हिंमतच त्यांच्यात उरली नाही. सैतान याचाच फायदा घेऊन आपले समर्थक वाढवत आहे. त्यांना सैतान पूजक बनवून त्यांच्या अतृप्त इच्छांना मूर्तरूप देत आहे. स्वतःचे गुलाम बनवत आहे. जे त्याच्या आज्ञेत राहतात ते आणखी यशस्वी बनतात, मोठमोठी पदे काबीज करतात. राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत आणि क्रीडापटूपासून सिनेमाच्या चंदेरी जगापर्यंत सर्वत्र या सैतान पूजकांचे वर्चस्व आहे. ते त्याच्या विरोधात जाण्याची कल्पनाही करू शकत नाहीत. जे जातात त्यांचा शेवट अत्यंत वाईट होतो. जे प्रामाणिक राहतात ते यशाची उत्तुंग शिखरे गाठतात. इतरांसाठी त्यांचे जगणे स्वप्नवत बनते. असे जगणे आपल्याला लाभावे म्हणून लोक काहीही करायला तयार असतात. सैतानाचा हेतू साध्य होतो. त्याच्या पूजकांची संख्या वाढते. ही संख्या एक दिवस इतकी वाढेल की परमेश्वरावर विश्वास असणारे लोक मुठभरच उरतील. पृथ्वीवर अंधाराचं साम्राज्य येईल. परमेश्वराची सर्वोत्तम निर्मिती असणाऱ्या मनुष्य जातीने इब्लिस पुढे गुडघे टेकले की त्याचा विजय होईल. मग उरलेल्या श्रद्धावान मनुष्यांचा बंदोबस्त करायला आणि देवाचे नाव या पृथ्वी तलावरून कायमचे संपवून टाकायला स्वतः सैतानच पाताळातून पृथ्वीवर येईल आणि तो कलियुगाचा अंत असेल. द जजमेंट डे किंवा कयामत का दिन. मी बोलणं पूर्ण केलं. हे सगळं फारच भयावह आहे. असं कधीच होऊ नये. पण या सगळ्याचा सचिन सरांच्या बेपत्ता होण्याशी काय संबंध? अरुंधती अजूनही कोड्यातच होती. आम्ही इथे का आलो? या अनाकलनीय गूढ आत्महत्या थांबवण्यासाठीच नाही का? तरुणांना किर्गिज बनण्यापासून रोखणं म्हणजेच सैतानपूजा करण्यापासून थांबवणं हाच या आत्महत्या रोखण्याचा एकमेव उपाय. असं करून आम्ही थेट सैतानालाच आव्हान देत आहोत नाही का? खरं तर आम्ही इथे आल्यापासूनच त्या इब्लिसची आमच्यावर पाळत आहे. जुईला माझ्यासमोर आत्मघात करायला लावून त्याने धोक्याचा इशारा दिला. मग त्याच रात्री ते क्रूर डोळ्यांचे किर्गिज आमच्या वाटेत आडवे आले. सचिनला खिडकीतून बगीच्यातील झोपाळ्यावर ज्या भयावह सावल्या दिसल्या त्या यामुळेच. आणि अजिंठ्याला तर माझ्यासोबत विचित्रच प्रकार घडला. माझंच मोहक रूप दाखवून त्याने मला संमोहित केलं. पण काही अशुभ घडण्याआधीच सुदैवाने माझी भगवद्गीतेची रिंगटोन वाजली आणि मी वाचलो. त्याच रात्री पुन्हा आपल्यावर त्याच्या किर्गिजांनी हल्ला केला. इतकं धमकावूनही आपण ही केस सोडून जात नाही आहे म्हणून तो नक्कीच संतापला असणार. सचिनचं बेपत्ता होणं हा निर्वाणीचा इशारा आहे. माझ्या वाटेत आडवं येऊ नका, फुकट मराल असंच इब्लिसला सांगायचंय. मी स्पष्टीकरण दिलं. मग आता आपण काय करायचं? सचिनला नेमकं कुठे शोधायचं? किर्गिज त्याला घेऊन गेले का? त्यांनी त्याच्यासोबत काही बरं वाईट तर केलं नसेल ना? योगेशने चिंतेचा सूर लावला. ते त्याला काही इजा करण्याचा प्रयत्न इतक्यात तरी करणार नाहीत. हो, पण त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करतील. कारण सैतानाला त्याच्या अनुयायांची संख्या वाढवायची आहे, मी म्हटलं. आणि सचिनचा ब्रेनवॉश करणं काय कठीण आहे? एका टेबलावर गरमागरम चमचमीत पक्वान्ने वाढून ठेवली तरी सैतानाशी हँडशेक करायला तयार होईल तो, लिंबाजी म्हणाला. हो, त्याआधीच त्यांना शोधायला हवं. पण सुरुवात कुठून करायची? अरुंधतीने विचारलं. ते मलाही ठाऊक नाही. पण अरुंधती, तू या इब्लिस प्रकरणापासून लांबच राहावंस असं मला मनापासून वाटतं. तू धाडसी आहेस यात शंकाच नाही. पण ही केस तुझ्या नेहमीच्या रिपोर्टिंगपेक्षा फारच वेगळी आहे. त्या इब्लिसची सैतानी नजर तुझ्यावर पडण्याआधीच तू दूर निघून जा. जर आम्ही हे सगळं थांबवून सचिनला शोधण्यात यशस्वी झालोच तर आपण पुन्हा भेटू, मी गंभीरपणे म्हटलं. पण मलाही तुमच्यासोबत राहायचं होतं. मी तुमची काही मदत करू शकले असते तर मला आनंदच झाला असता, अरुंधतीने पडलेल्या आवाजात म्हटलं. तुझी मदत लागल्यास नक्कीच कळवू. तुझा फोन नंबर आमच्याकडे आहेच. जुईच्या घरी माहिती मिळवण्यात तू जी मदत केलीस त्यासाठी आभार, मी म्हटलं. अरुंधती जड पावलांनी आपली बॅग उचलून रूम बाहेर पडली. ती जाताच योगेशने दार लावून घेतलं. नाराज झाली रे बिचारी.
ती आपल्यासोबत असती तर इतकं काही जड गेलं नसतं. आताही ती सैतान आणि किर्गिजांपासून सुरक्षित राहीलच हे सांगता येत नाही. योगेश हळहळला. हो, आताही ती सुरक्षित नाही कदाचित, पण आपल्यासोबत राहिली असती तर नक्कीच संकटात सापडली असती. हा इब्लिस किती खतरनाक आहे हे आता तरी कळलंय ना तुला, लिंबाजी म्हणाला. ठीक आहे, म्हणजे आता इब्लिसच्या सैतानी कारवायांना रोखण्याची जबाबदारी आपल्या तिघांवर येऊन पडली आहे तर. पण आपण सुरुवात कुठून करायची, योगेशने विचारलं. कुठून म्हणजे? अलिशाचा पत्ता आणि फोन नंबर कशासाठी घेतलाय आपण? उद्या सकाळी तिथूनच मोहीम सुरू करूया, मी उत्साहाने म्हटलं. अरे पण मघाशी अरुंधतीशी बोलताना सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही आहे असं म्हणालास ना तू, योगेश कोड्यात पडला. सचिन सारखाच तूही अरुंधतीचा फॅन झालेला दिसतोयस. अरे काही गोष्टी अशा बाहेरच्यांसमोर बोलण्यासारख्या नसतात, लिंबाजी म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच ड्रायव्हर काका पुन्हा हॉटेलसमोर गाडी घेऊन हजर होते, आम्ही बोलावलेले नसतानाही. मला वाटलं तुम्हाला आज गाडी लागेल म्हणून आलो. सचिन साहेब कुठं आहेत, काकांनी विचारलं. त्यालाच शोधायचंय, या पत्त्यावर चला, मी गाडीत बसत म्हटलं. 1-1.5 तासाने गाडी एका बंगल्यासमोर थांबली. आड बाजूला असलेला एकाकी बंगला, खिडक्यादारे सर्वच बंद. आत कुणी असेल असं वाटत नव्हतं. पण अलिशा हीच आमची शेवटची आणि एकमेव लिंक. तीच भेटली नाही तर कसं व्हायचं? तिच्यासोबतही शौकत अब्दुलसारखं काही अभद्र तर घडलं नसेल, खातरजमा कशी करणार? शेवटी मी आणि लिंबाजीने गुपचूप बंगल्यात शिरण्याचा निर्णय घेतला. योगेश टेहळणीसाठी बाहेरच उभा राहणार होता. आम्ही कुंपणावरून अंगणात उडी घेतली, मग गुपचूप दारापर्यंत पोचलो. दाराला भलं मोठं कुलूप होतं, पण समोरची कुंडी हलवताच मागे लपवलेली राखीव किल्ली सापडली. आत शिरताच दार पुन्हा लावून घेतलं. काचांमधून उजेड येत होता, दिवे लावण्याची गरज नव्हती. बंगला तसा सुखवस्तू कुटुंबाचा वाटत होता, पण अलीकडे बंदच असावा. धूळ आणि जळमटे घराचे कोपरे काबीज करू लागली होती. शेल्फवर काही तसबिरी मांडून ठेवल्या होत्या. या बंगल्यात राहणाऱ्यांची गोष्ट त्या तसबिरींमधून समजत होती. अलिशा सुखवस्तू आणि सुधारित मुस्लिम कुटुंबातील एकुलती एक लेक असावी. पण वर्षभरापूर्वी एका अपघातात तिच्या अम्मी आणि अब्बूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. मग अलिशा एकटीच या बंगल्यात राहू लागली. पण पुढे काय हे मात्र त्या फोटोतून कळत नव्हतं. इतक्यात लिंबाजीने जिन्याखाली एक छुपा चोर दरवाजा शोधून काढला. टॉर्च घेऊन आम्ही दोघंही आत शिरलो. पायऱ्यांवर असतानाच एक उग्र दर्प नाकापर्यंत पोचला. ही जागा पवित्र नाही असे तो स्पष्टपणे सुचवत होता. खाली उतरताच आम्ही अंदाजाने मरतुकडा दिवा लावला. त्या टिचभर पिवळ्या प्रकाशात सत्य समोर आलं. खरोखर कुणीतरी इथे सैतानपूजा मांडली होती. जमिनीवरील पंचकोनी तारा, रक्ताचे डाग, चित्रविचित्र वस्तू याचीच साक्ष देत होत्या. एकाएकी तिथे गुदमरल्यासारखं होऊ लागलं. त्या अपवित्र तळघराचे फोटो काढून लवकरात लवकर तिथून निघायचं ठरवलं. पण जिन्यावर असतानाच एकाएकी तळघराचं दार आपोआपच बंद झालं. आम्ही आत अडकलो. कदाचित ते हवेने बंद झालं असेल असं वाटून लिंबाजीने त्या दाराला संपूर्ण जोर लावून खेचलं. धडका दिल्या. शेवटी कुणाला ऐकू जाईल याची पर्वा न करता दोघांनी मिळून दारावर धडाधड लाथाही घातल्या, पण व्यर्थ. इब्लिस आमची कोंडी करू पाहत होता. त्याचवेळी तो मरतुकडा बल्बही बाकबुक करू लागला. अखेर तो बंद पडलाच. मी मोबाईलचा टॉर्च लावला. लिंबाजी योगेशला फोन करण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या तळघरात अजिबातच रेंज नव्हती. आणि एवढ्यातच कुणाचं तरी क्रूर हसणं त्या तळघरात निनादलं. आम्ही मोबाईलचा उजेड सर्व बाजूंना फेकला. तिथे कुणीच नव्हतं, पण चारही भिंतींवर बरेचसे आरसे लावलेले आहेत हे मात्र लक्षात आलं. अचानक लाल पिवळा प्रकाश पसरला. त्या प्रकाशात शापित आरशांमधून आमच्याच कित्येक प्रतिमा आम्हाला दिसू लागल्या. आधी त्या आमच्यासारख्याच वाटत होत्या, मग मात्र एकाएकी त्या सैतानी आणि भयप्रद वाटू लागल्या. आरसे भेदून अंगावर येतील की काय असेही वाटले. अगदी काहीही झालं तरी आरशात पाहू नकोस,
नाहीतर आपण इथून जिवंत बाहेर पडणंच शक्य नाही. आपल्याच प्रतिमा आपल्याला गिळून टाकतील. त्यांनी असं काही करण्याआधीच हे आरसे फोडून टाकायला हवेत, मी म्हटलं. दोघंही आरशांकडे कानाडोळा करत काही अवजड वस्तू मिळते का ते शोधू लागलो. पण तळघरात हे कृत्य करणाऱ्याने या शक्यतेचा पूर्ण विचार आधीच केला असावा. हे मजबूत आरसे फोडण्यासाठी एकही वस्तू हाती लागेना. आता त्या आरशातील आमच्या प्रतिमा आणखीच हिंस्त्रक बनल्या. धडकी भरेल अशा आवाजात किंचाळू लागल्या. आपले हिडीस हात बाहेर काढून आम्हाला ओरबाडण्याचा प्रयत्न करू लागल्या. आम्ही आरशांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागलो. पण एकाएकी ते तळघरच आकसते आहे किंवा आरसे आमच्या जवळ येत आहेत असं वाटू लागलं. दूर जाण्यासाठी जागाच उरली नाही. ते भयावह आरसे आम्हाला गिळतील असे वाटत असतानाच एक कल्पना सुचली. काच फुटण्याचा आवाज झाला आणि मी पहिला आरसा फोडला. बेल्ट काढून त्याचा मजबूत क्लिपच मी चापकासारखा आरशाच्या काचेवर मारला होता. लिंबाजीही तेच करू लागला. एका मागोमाग एक आरसे फुटू लागले. पण जमिनीवर पडणाऱ्या असंख्य काचा आणखी अगणित सैतानी प्रतिमा तयार करू लागल्या. त्या प्रतिमाही आम्हाला ओढण्याचा ओरबाडण्याचा प्रयत्न करू लागल्या. भिंती अजून द्वेषाने आम्हाला चिरडण्यासाठी पुढे येऊ लागल्या. आम्ही आमच्या सैतानी प्रतिबिंबांशी निकराने लढत होतो. तुझ्या मोबाईलमध्ये अजून बॅटरी शिल्लक आहे काय? मी आणखी एक आरसा फोडत विचारलं. जेमतेम 10%च असेल का रे? लिंबाजीने विचारलं. मग लवकर भगवद्गीता सुरू कर, तरच या प्रतिमा शक्तिहीन होतील. माझं चार्जिंग केव्हाच संपलंय, मी सुचवलं. लिंबाजीने तसं केलं आणि खरंच त्या प्रतिमा घायाळ होऊ लागल्या. मागे मागे सरकू लागल्या. पण बॅटरीही तेवढ्याच वेगाने संपत होती. अखेरचे 2 आरसे शिल्लक राहिले. माझ्याकडचा मी न पाहताच फोडून टाकला. पण लिंबाजी जवळचा आरसा मात्र सुवर्ण प्रकाशाने उजळून निघाला. त्यात कुठलीच हिडीस प्रतिमा नव्हती. लिंबाजीने नकळत त्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि पाहतच राहिला. तो आहे त्यापेक्षा कितीतरी रुबाबदार, उंच आणि पिळदार वाटू लागला. त्याच्या या नव्या रूपाची मोहिनी त्याच्यावर पडली. भगवद्गीताही त्याला ऐकू येईना अशी झाली. तो त्या आरशाच्या दिशेने पुढे निघाला. त्यात पाहतच राहिला. मग वाकून त्याने काचेचा एक धारदार तुकडा उचलला आणि स्वतःच्या छातीत घुसवण्यासाठी धरला असतानाच मी एक जोरदार तडाखा देऊन तोही आरसा फोडून टाकला. गेलेली वीज परतल्यावर अचानक दिवे पेटावेत तशी लिंबाजीची सदसद विवेकबुद्धी जागी झाली. त्याने ती काच फेकून दिली. शेवटचा आरसा फुटल्याबरोबर सर्व प्रतिमा नाहीशा झाल्या. काचा फक्त काचाच उरल्या. त्यात आता सैतानी अंश नव्हता. मोबाईलनेही शेवटचा आचका दिला. आम्हाला चिरडून टाकण्यासाठी पुढे पुढे येणाऱ्या तळघराच्या भिंतीही जागच्या जागी गेल्या. लाल पिवळा प्रकाश, किंचाळणं, हिडीस प्रतिमा, उग्र दर्प, सगळं काही असं नाहीसं झालं जणू तिथे काही घडलंच नसावं. पायांखाली असणाऱ्या असंख्य काचांचीही धूळमाती झाली. आमच्या अंगावर जखमा नसत्या तर हे एक वाईट स्वप्नच होतं असं वाटलं असतं. जीवघेण्या संकटातून तर वाचलो, पण बाहेर कसं पडावं याची काळजी असतानाच दार बाहेरून आपोआपच उघडलं. ते योगेशने उघडलं होतं. तुमची वाट पाहून पाहून कंटाळलो म्हणून स्वतःच आत येऊन पाहायचं ठरवलं. पूर्ण बंगला शोधला तर तुम्ही इथे तळघरात सापडलात. पण हे काय, इतक्या जखमा कशा झाल्या अंगावर? तुम्ही कुस्ती खेळलात की काय एकमेकांसोबत? योगेशने आश्चर्य वाटून विचारलं. सर्व सांगतो, आधी इथून बाहेर तर पडूया, मी घाई करत म्हणालो. जाता जाता दिवाणखान्यातल्या टेबलावरची एक तसबीरही उचलली. वसाहतीच्या कोपऱ्याजवळ काकांनी गाडी तयारच ठेवली होती. गाडीत बसलो. रुमाल पाण्याने ओला करून जखमा पुसून काढल्या. पहिला दवाखान्यात जाऊया, मग तिथून हॉटेलवर. आजच्यासाठी आणखी धाडस नको, योगेशने म्हटलं. काकांनी गाडी सुरू केली. तू तिथून काय उचललंस? लिंबाजीने सावरल्यावर विचारलं. अलिशाचा फोटो. मी त्यांना ती दिवाणखान्यातील तसबीर दाखवली. हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण आता नीट आठवत नाही. ही तरी जिवंत असेल का रे? योगेशने विचारलं.
हो, ती जिवंत आहे. आजच ती बंगल्यावर येऊन गेली असावी, कारण तिथल्या धुळीत मला ताज्या पाऊलखुणा दिसल्या होत्या. आणि तिथलं तळघर पाहून तर असं वाटतंय की अलिशाच इथल्या किर्गिजांचं नेतृत्व करत असावी. पण इतक्या मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या मुलीला सैतानपूजक बनण्याची गरजच काय होती? लिंबाजीने विचारलं. हा फोटो पुन्हा एकदा नीट बघ. सावळा रंग, बसकं नाक आणि बेढप देहयष्टी. अलिशाकडे वडिलोपार्जित संपत्ती होती. कदाचित ती हुशारही असावी, पण तिच्याकडे नव्हतं ते रूप. काहीही केलं तरी उपजत नैसर्गिक सौंदर्य आपल्याला लाभणार नाही याची तिला जाण असावी. म्हणूनच ती सैतानपूजक बनली. आईवडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या दूरच्या चुलत भावाच्या मदतीने बंगल्यातच तिने सैतानपूजा मांडली. निखळ सौंदर्य मिळावे म्हणून सैतानाला आवाहन केलं. कष्टाने त्याच्या आज्ञा पूर्ण केल्या आणि आपल्या रूपाचा कायापालट घडवून आणला. मी माहिती पुरवली. आईला, म्हणजे अलिशा आता पूर्वीसारखी दिसत नाही. मग आपण ओळखायचं कसं तिला? आणि तिचा तो चुलत भाऊ कोण? आता त्यालाच शोधूया, मग अलिशाचाही थांगपत्ता लागेल, योगेश म्हणाला. त्याला शोधता येणार नाही, कारण तो आता या जगातच नाही. अलिशाचं पाहून त्यानेही इब्लिसकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घेतल्या, पण त्याच्या आज्ञा पाळू शकला नाही. शेवटी सैतानाने त्याला दंड दिला. मी म्हटलं, असं? कोण होता तो? लिंबाजीने विचारलं. शौकत. तोच अलिशासोबत पूर्वी जुईकडे जायचा. मी म्हटलं. मग आता अलिशा कुठे आहे? तिला शोधायचं कसं? ती तर ओळखता न येण्या इतपत बदलली असेल ना? योगेश म्हणाला. नक्कीच. म्हणूनच तर जुईच्या घरचे तिला त्या दिवशी आपल्यासोबत पाहूनही ओळखू शकले नाहीत. या फोटोपेक्षा आता ती बरीच वेगळी दिसते. फक्त एकच साम्य आहे, ते म्हणजे तिचे डोळे. मी त्या फोटोकडे रोखून पाहत म्हटलं. म्हणजे नक्की म्हणायचे काय तुला? गोंधळलेल्या लिंबाजीने विचारलं. हेच की अलिशा इतर कोणी नसून अरुंधतीच आहे. मी निष्कर्ष मांडला आणि हे ऐकून गाडीत सगळे गपगारच झाले.